की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची जी आवड होती आणि शिक्षणाच्या माध्यमातून परदेशामध्ये जाण्याची परिस्थिती नव्हती आणि परिस्थिती नसताना शाहू महाराजांनी त्यांना सहकार्य केलं। ते शिक्षणासाठी परदेशात गेले। केवळ आपला समाज अतिशय उत्कृष्ट होईल, आपल्या समाजाला न्याय मिळेल अशा भावनेतून संबंध केवळ समाज नव्हे तर या भारतावरती समाज म्हणून त्यांनी परदेशामध्ये शिक्षण घेतलं। माता भगिनींनो, एक विचार करा। मी एक ज्वलंत प्रश्न तुम्हाला सांगतोय की बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस परदेशामध्ये शिकायला होते आणि शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांचा मुलगा गंगाधर हा आजारी पडलेला होता। बाबासाहेबांना एकूण 5 मुलं, 4 मुलं आणि 1 मुलगी। तिचं नाव इंदू, राजरत्न, राजेश्वर, यशवंत आणि गंगाधर। ज्यावेळेस गंगाधरला ताप आला, गंगाधरला मौतीच्या याच्यामध्ये म्हणजे मृत्यूच्या दारामध्ये झुंज द्यावी लागली, परंतु माता रमाबाईंनी आपल्या समाजाचा विचार केला की माझ्या या मुलाला आज बापाची गरज आहे, माझ्या मुलाला दवाखान्याची गरज आहे, माझ्या मुलाला इथे खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे। असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये आहे आणि ते परदेशामध्ये असताना गंगाधर इथे मृत्युमुखी पडला। विचार करा मातांनो, जिचा मुलगा मृत्युमुखी पडलेला आहे आणि बाबासाहेब त्यांचे वडील हे परदेशामध्ये शिक्षण घेत आहे। रमाबाईंनी विचार केला समाजाचा की माझा एक मुलगा मृत्युमुखी पडलेला आहे, घरामध्ये 18 विश्वदरिद्री आहे, दवाखान्यामध्ये जाण्यासाठी पैसे नाही आहेत, कुठल्याही प्रकारचा समाजाने त्यावेळेस सहकार्य केलेलं नाही आहे। पण माता रमाईने त्यावेळेस तो विचार केला की मी जर बाबासाहेबांना आज सांगितलं आणि गंगाधर जर या ठिकाणी मृत्यू पडलेला आहे आणि बाबासाहेब जर परदेशातून परत आले तर परत जाण्यासाठी त्यांची व्यवस्था नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या समाजामध्ये जे काही मला निर्माण करायचे आहे, माझ्या समाजामध्ये जे काही मला बघायचं आहे, त्यासाठी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी शिक्षण घेणं अत्यंत आवश्यकता आहे। गंगाधर मृत्युमुखी पडल्यानंतर गंगाधरचं संपूर्ण कार्य जे काही आहे, जे काही करायचं आहे, हे माता रमाईने केलं। तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र आणा की खरोखर अशी माता जी असते आणि असे जे वडील असतात आणि आज जर ते त्या ठिकाणून परी आले असते तर आज संविधानाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्र कधी राहिलो नसतो। हा माता रमाईचा जो त्याग आहे हा आपल्याला मुलासाठी विसरून चालणार नाही। रमाईने जर त्यावेळेस बोलली असती की मला माहित नाही माझा मुलगा या ठिकाणी मेलाय, बाबासाहेबांना बोलावणं गरजेचं आहे, तर समाजाचा उद्धार झाला नसता, बाबासाहेबांना परत परदेशात जाता आलं नसतं। आजच्या घडीची आपली परिस्थिती घ्या, आपल्या घरात आपल्या मुलाला थोडीशी जरी इजा झाली तर आपण काय करतो। आणि आज एवढा गुणवंतांचा सत्कार, आज गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार या ठिकाणी होतो। खरोखर एक विनंती करा की या आयोजकांनी संबंध जिल्हा पालथा पाडलेला आहे आणि आपले समाज बांधव किती आलेले आहे। एक विचार करा की आपण कुठे आहोत, आपण काय करतोय, आपल्या समाजाबाबतीत कोण आपल्याला काय सांगतं आणि कोण काय बोलतं, याच्यापेक्षा माझ्या समाजाचा कार्यक्रम आहे, माझ्या समाजाचं या ठिकाणी मला जाणं गरजेचं आहे। भलेही आज माझा मुलगा नसेल पण माझ्या शेजारचा मुलगा असेल,
माझ्या समाजाचा मुलगा असेल आणि तो जर गुणवंतासाठी तिथे जात असेल तर मी एक नाही मी 10 माणसं त्या ठिकाणी जमा करेल असं आपल्या मनामध्ये का येत नाही? माझ्या बंधू भगिनींनो, समाजाचं काम करत असताना अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात, अनेक गोष्टीची संघर्ष करावा लागतो. संघर्ष केलेल्या व्यक्तीचं मी सांगितलं या ठिकाणी नाव कांतीलालजी लखारिया. हे संघर्षातून आज या ठिकाणी पुढे आलेले आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन आज आम्ही इथे आहोत. आज जे पूर्वज आपले होऊन गेलेत, ज्या पूर्वजांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे, या सर्व गोष्टींना आपण आपल्या पाल्यांचा सत्कार या ठिकाणी करतोय. याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट कुठे नाही. फक्त वाईट एवढंच वाटतं की आपण दारोदारी प्रत्येकाच्या घरोघरी सगळ्या गोष्टीचं जाऊन आपण सगळं स्पष्टीकरण सांगितलं, पण तरी देखील उपस्थिती अत्यंत अल्प प्रमाणात आहे. माझ्या बंधू भगिनींनो, समाजासाठी काम करणं ही काळाची गरज आहे. तुम्ही प्रत्येक जण आपण बोललात की माझ्या समाजाचा कार्यक्रम हा कुठे असू द्या, माझ्या समाजाची प्रगती हे जर कुठे होत असेल तर मला आवर्जून 10 माणसं समजून मला तिथे घेऊन जाणं गरजेचं आहे. आमचे श्रावण धार पवार अमरावतीहून इथे आलेले आहेत, ते सुद्धा सामाजिक काम करायला लागलेले आहेत. अंबादास मेसरे हे सुद्धा अकोल्यावरून आलेले आहेत आणि आपण आपल्या जिल्ह्यामधून या ठिकाणी येत नाही.